पुण्यात दंगानाच करणारा गजाड। गौरव अहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी। ड्रग्सचं सेवन केलं होतं का या दिशेनंही तपास। पुण्यात भर रस्त्यात नंगानाच करणाऱ्या निर्लज्ज गौरव अहुजा विरोधात संतापाचं वातावरण आहे। पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या मित्राची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। रस्त्यावर प्रवास करणारी लहान मुलं, स्त्रिया यांची पर्वा न करता भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या आणि लघुशंका करणाऱ्या गौरवचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकर संतप्त झाले। त्याच्या वडिलांनीही उद्विग्न होत प्रतिक्रिया दिली। त्यानंतर या बड्या बापाच्या माजुरड्या मुलानं माफीसाठी गयावया केली। स्वतः व्हिडिओ पोस्ट करत मी 8 तासात समर्पण करतो असं म्हटलं। पण हे 8 तास त्यानं का घेतले? गौरवनं मद्यासह ड्रग्जही घेतलं होतं का? आणि म्हणूनच त्यानं ही वेळ तर मागितली नाही ना, या दिशेनंही पोलिसांनी तपास सुरू केलाय। त्याच्या BMW गाडीचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे। अहुजा नावाच्या आरोपीसाठी मी कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे। त्याला काल पोलिसांनी त्याला अटक करून आज सकाळी अटक करून कोर्टासमोर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन्स ॲड केले होते, परंतु एक नॉन बेलेबल सेक्शन्स ॲड केला होता प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे, परंतु तो लागू होत नाही हे आम्ही कोर्टाला सांगितलं होतं। कारण त्याच्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो कोर्टासमोर कुठलाही आलेला नाही, परंतु एकूण गुन्ह्याची व्याप्ती बघता कोर्टाने 1 दिवसाची PC त्यांना दिलेली आहे उद्यापर्यंत। बड्या बापाचा वाया गेलेला निर्लज्ज गौरव भर रस्त्यात नंगानाच करत होता। यावेळी गाडीत बसलेला त्याचा मित्र भाग्येश आपला मित्र मोठा पराक्रम करतोय अशा आविर्भावात दात काढत होता। मुख्य म्हणजे भाग्येशच्या हातात दारूची बाटली होती। त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली असून भाग्येशच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळलंय। पण इतकं होऊनही त्यांचा माज कमी झालेला नाही। अटकेत असलेल्या मस्तवाल भाग्येश अग्रवालचे त्याच्या मित्रांनी लाड पुरवण्याचा प्रयत्न केलाय। चक्क पोलीस स्टेशनमध्येच मित्र भाग्येशसाठी कोल्ड कॉफी, बर्गर आणि कोल्ड्रिंक घेऊन आले, मात्र पोलिसांनी ते पार्सल परत पाठवलं। पुण्यात अशा श्रीमंत बिघडलेल्या मुलांच्या बुद्धीला अश्लीलतेची वाळवी लागते की काय असा सवाल उपस्थित होतोय। कोयता गँगचे हल्ले, पोर्शे अपघात प्रकरण, ड्रग्सचा विळखा, स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरण आणि आता भर रस्त्यात नंगानाच, यामुळे पुण्यात पोलीस यंत्रणेचा धाक उरला नाही हे वास्तव आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।